पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात आज मुंबईत होणार चर्चा। दोन्ही नेते जागतिक फिनटेक महोत्सवात देणार बीजभाषण। ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी मुंबईत उद्योजकांशी साधला संवाद। भारतासोबत झालेल्या व्यापारी करार ब्रिटनसाठी ब्रेक्झिट नंतरचा सर्वात महत्त्वाचा करार असल्याचं प्रतिपादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं केलं उद्घाटन। मुंबई मेट्रो लाईन 3चा शेवटचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचंही लोकार्पण। या विमानतळामुळे मुंबईकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपली। हे विमानतळ आणि भूमिगत मेट्रो विकसित भारताचं प्रतीक। पंतप्रधान। विकसित भारत म्हणजे लोकहिताला सर्वोपरी ठेवत गती आणि प्रगतीतून संकल्प सिद्धी याच उद्देशानं सरकार सातत्यानं काम करत आहे। पंतप्रधान। मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य दल सज्ज असतानाही परकीय दबावाखाली प्रतिहल्ला न करणाऱ्या काँग्रेसच्या मानसिकतेनंच देशाला कमकुवत केलं। पंतप्रधानांची टीका। प्रत्येक मिनिटाचं महत्त्व असलेल्या मुंबईला आधीच्या सरकारांनी पायाभूत सुविधांपासून वर्षानुवर्ष वंचित ठेवण्याचं पाप केलं। पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन म्हणजे मुंबईकरांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण। या विमानतळात राज्याचा GDP 1% वाढवण्याची क्षमता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अनेक अडथळे पार करत हा विमानतळ प्रत्यक्षात साकार झाला। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी। इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात